एक्झाम्पल सॉल्व करून दाखवणार आहे. ओके, सगळी एक्झाम्पल मी आपल्या बोर्डवर राईट केलेली आहे. हीच एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून दाखवणार आहे. तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन शिकायला खूप इझी जाईल. खूप इझिली तुम्ही डिव्हिजनची एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, मग आपण सॉल्व करूया फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 45 डिवाइडेड बाय 3. ओके, 45 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. 40 आणि हे 5. 45 आपण ऍड केले, डिव्हिडंड आपला ऍड झालेला आहे. आपला डिवायझर किती आहे? 3 आहे. ओके, 3 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर डायरेक्ट डिव्हिजन होणार आहे का? तर नाही. 45 बिग नंबर आहे. 45 च्या 3 च्या टेबलमध्ये 45 येत नाही. मग काय करायचं? 45 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो 3 च्या टेबलमध्ये? तर 45 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे कुठला नंबर येतो? तर 3 10 जा 30. मग 10 आपण ऍड करूया. हा 1 आणि हा 0, 10 आणि लेस आपल्याला 30 करायचे आहे. ओके, लेस आपण 30 केलेले आहेत. आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहेत? हे 10 आणि हे 5 15. 15 बिट राहिलेले आहेत. तर 3 च्या टेबलमध्ये 15 येतात का? तर 3 च्या टेबलमध्ये 15 येतात. डायरेक्ट डिव्हिजन होऊ शकतं. तर 3 5 जा 15. मग 5 आपण ऍड करूया आणि लेस आपल्याला 15 करायचे आहे. लेस आपण 15 केले. आपला आन्सर काय आलेला आहे? 10 आणि 5 15 आपला आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. ओके, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व झालेला आहे आपलं. असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 98 डिवाइडेड बाय 7. ओके, 98 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. ऍड केलेला आहे आपण. आपला डिवायझर किती आहे? 7 आहे. ओके, 7 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. तर 98, तर 98 हा बिग नंबर झाला. 7 च्या टेबलमध्ये येत नाही. डायरेक्ट डिव्हिजन होणार नाही. मग काय करायचं? तर 98 पेक्षा स्मॉल नंबर घ्यायचा. 98 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 7 च्या टेबलमध्ये कुठला येतो? तर 7 10 जा 70. मग 10 आपण ऍड करूया. 1 आणि 0 10 आणि लेस आपल्याला 70 करायचे आहे. 70 आपण लेस केलेले आहेत. ओके, आता आपल्याकडे किती बिट राहिलेले आहे? हे 20 आणि हे 8. 28 राहिलेले आहेत बिट. तर 7 च्या टेबलमध्ये 28 येतात का? तर 7 च्या टेबलमध्ये 28 येतात. 7 4 जा 28. 7 4 जा. मग 4 आपण ऍड करूया. 7 4 जा आपण म्हणजे 4 आपण ऍड केले आणि लेस आपल्याला 28 करायचे आहेत. ओके, लेस आपण 28 केलेले आहे. तिकडे 0 आलेला आहे आपलं. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 14 1 4 14 आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करूया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर करूया. अबॅकस क्लिअर केला आपण. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 35 * 5. ओके, 35 डिवाइडेड बाय 5 हे आपलं एक्झाम्पल आहे. ओके, 35 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करूया. ओके, डिव्हिडंड आपण ऍड केलेला आहे. आपला डिवायझर किती आहे? 5 आहे. 5 च्या टेबलने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ओके, तर 30 आणि हे 5 च्या टेबलमध्ये 35 येतात का? डायरेक्ट डिव्हिजन होतं का? तर 5 च्या टेबलमध्ये 35 येतात. 5 7 जा 35. 5 7 जा. मग 7 आपण ऍड करूया. आणि लेस आपल्याला 35 करायचे आहे. ओके, 35 आपण लेस केले. इकडे आपलं 0 आलेला आहे. हे आपलं आन्सर आहे. आन्सर काय आहे आपलं? 7. ओके, 7 आपलं आन्सर आलेला आहे. आन्सर आपण राईट डाउन करून घेऊ. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, खूप इझी मेथडने मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करून दाखवलेला आहे. ओके, तुम्ही लक्ष द्या. आपलं लास्ट एक्झाम्पल राहिलेलं आहे. तर ही एक्झाम्पल आपण सॉल्व करून बघूया. ओके, 81 डिवाइडेड बाय 9 हे आपलं एक्झाम्पल आहे. 81 आपला डिव्हिडंड आहे. डिव्हिडंड आपल्याला अगोदर ऍड करायचा आहे. ओके, 81 आपण ऍड केलेले आहे. ओके, आपला डिव्हिजन किती आहे? 9 आहे. तर 9 81 म्हणजे स्मॉल नंबर झाला.
तर 9 च्या टेबल मध्ये येतो का 81? तर 9 च्या टेबल मध्ये 81 येतो. 9 जा 81 म्हणजे डायरेक्ट डिव्हिजन होतं. 9 जा, मग 9 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 81 करायचे. लेस आपण 81 केलेले आहे. ओके, आपला आन्सर किती आलेला आहे? 9 आपण राईट डाउन करून घेऊया. आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे. अबॅकस क्लिअर केला आपण. ओके, आता सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेली आहेत. सगळ्यांचे एक्झाम्पल मी तुम्हाला आपल्या अबॅकस कीट वर सॉल्व केलेले आहेत. ओके, आन्सर पण राईट केलेले आहेत. मग तुम्हाला जर डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन शिकायचं असेल अबॅकस कीट वर तर तुम्ही आमचे ऑनलाईन लेक्चर अटेंड करू शकता. ओके, मग तुम्हाला दिलेल्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. ओके, चला मग अशीच नवीन नवीन एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.